महायुतीत अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर. मुख्यमंत्री पदाचा मुद्दा आता आमच्यासाठी गौण. TV9 मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार बनवायचंय. फडणवीसांना विजयी करा. शिराळ्यातील सभेत अमित शहांकडून फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत. शरद पवारांचे वारसदार कोण हे जनताच ठरवेल. आपण स्वतःला वारसदार मानून काही होत नाही. TV9च्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचं आहे. निवडणुकीनंतरही महायुती सोबतच राहणार. TV9च्या मुलाखतीत अजित पवारांकडून पुनरुच्चार. एक है तो सेफ है. योगी आणि फडणवीसांनंतर मोदींचाही महाराष्ट्रात नारा. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या काँग्रेसचा डाव एकजुटीनं उधळून लावा. मोदींचं मतदारांना आवाहन. भाजपनं प्रचारासाठी आणलेली माणसं महाराष्ट्रात येऊन बटेंगे कटेंगेची घोषणा देऊन गेली. कटेंगेची भाषा करणाऱ्याला भुईसपाट करू. उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथांवर निशाणा. इथे राहणाऱ्या एका भिकार संपादकानं महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकली. राज ठाकरेंची नाव न घेता संजय राऊतांवर सडकून टीका. तर मीही ठाकरेच. राज ठाकरेंचा राऊतांना इशारा. शिखर बँक घोटाळ्याविरोधातील याचिका रद्द करण्यासाठी पोलिसांचा कोर्टात अर्ज. याचिकाकर्त्याचा प्रकरणाशी संबंध नसल्यानं त्यांची याचिका न स्वीकारण्याची कोर्टाला विनंती. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूमागे घातपात. आई वत्सलाताई धानोरकर यांचा गंभीर आरोप. गुलामीच्या काळात समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून शिवरायांना पाठिंबा दिला. सांगलीच्या शिराळ्यातील सभेत अमित शहांचं वक्तव्य. शिवरायांना समर्थ रामदासांसोबत जोडणं योग्य नाही. संभाजीराजेंकडून आक्षेप. तर भाकड कथेच्या आधारावर गृहमंत्र्यांनी बोलणं चुकीचं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात संजू सॅमसनचं 47 चेंडूत धमाकेदार शतक. सलग दुसऱ्या T20 सामन्यात शतक ठोकून रचला इतिहास.